सो गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर सर्वात पहिलं तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या घरी पण दसऱ्याची तयारी चालू आहे, म्हणजे पूजेची वगैरे तयारी चालू आहे. आता घरात सगळे जे सामान आहे त्याचं पूजेसाठी ठेवलेलं आहे पप्पांनी. आणि मग खाली खाली जाऊन गाड्यांची पूजा करायची आहे. तर सगळी धावपळच चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी तसं काय काय चालू आहे. ते गोंधळ आहे थोडा, पण ठीक आहे. हे बघा इथे दीदी, इथे बघा हे ठेवलेलं आहे पूजेसाठी सर्व. आणि इथे दरवाजात बघा हार वगैरे लावलेले आहेत सगळे. खाली रांगोळी काढलेली आहे, हे बघा मस्त काढली आहे ताईने. क्रेडिट गोज टू ताई. इकडे पण बघू शकता, इथे मस्त. तर चला आता तयारी चालू आहे. तयारी करून मग खाली जायचं गाडींच्या पूजेसाठी. तर जाऊयात आपण खाली थोड्या वेळ. तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतो मी, आणि मग पूजेसाठी जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, आम्ही निघलेलो आहोत सध्या पूजेसाठी. म्हणजे घरची पूजा झाली आहे, आता गाड्यांची पूजा करायची आहे. आणि मग तिथून दीदीच्या ऑफिसला जायचे, दीदीच्या ऑफिसची पूजा करायची. आणि मग त्याच्यानंतर 5 वाजता माझ्या भावाने गाडी घेतलेली आहे, तर त्या गाडीचं शूट करायला जायचं आहे आपल्याला. तर चला आता गाडीच्या पूजेचं तयारी चालू आहे, ते दाखवतो तुम्हाला कसे चालू आहे ते. हे बघा इकडे हे मम्मी पप्पा, इकडे पूजेचं सगळं सामान आहे. पूजेचं सर्व सामान हे इथे पप्पा, इथे मम्मी, इकडे एक गाडी आहे, इकडे एक आहे. आणि इकडे अर्ध्या गाड्यांची पूजा झालेली आहे बघा. इकडे या गाड्यांची पूजा झाली आहे. आता आमच्या गाड्यांची पूजा करायची. तर चला तयारी करूयात आपण. केला होता दीदीनं फोन, येतोय तो. तर हाय मम्मू, हॅपी दसरा. हॅपी दसरा. दशला थँक्यू. इकडे इकडे पप्पा, इकडे घेतल्यावरती लावा, इकडे घेतल्यावरती लावा. हे कोणी लावलं? आता गाडी पडलीच असते उजव्या साईड. कसं माझं साईड द्यायचं काढून इकडे इकडे झुकायच्या आधी असं निघलं, हां नाहीतर असंच पाय अडकून राहिला असतं, पाय कसं टाकला असतं. बरोबर आहे. तसं होत नाही. बस काही. हां राहू दे. तर इथे एक गाडी लावली पप्पा. आता इथं गेटला हार बांधतायत सोसायटीच्या. इकडे बघा दीदी तयार होऊन आलेली आहे इकडं. हाय हाय. इकडे शुभेच्छा सगळ्यांना. हा इकडं मम्मी, इथं तिथं इकडं दादा. हॅपी दसरा. वाव, नेता बनेगा रे तू. थँक्यू. दुसरी गाडी. तर ही पप्पांची सगळ्यात आवडती गाडी, माझी पण. नाही सच बोल रहा है भाई. काल आम्ही घरीच धुतली माहिती आहे का.
हॅपी दसरा तुम्हाला सगळ्यांना. हाय हॅपी दसरा ऑल ऑफ यू. हॅपी दसरा. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू. काजलला दाखव. हॅपी दसरा. हॅपी दसरा. थँक्यू. ऑडियन्सकडून थँक्यू म्हणतोय मी. ऐक ना हॅपी दसरा म्हण. हॅपी दसरा म्हण. हॅपी हॅपी. चल आपण फुगडी खेळू. इकडे इकडे आपण फुगडी खेळू. चल. बाबा सांडलं. हा आता तर हा फुगडी खूप बाय खूप खूप गड खूप दम दम काले पडतो गोविंद खूप बाय खूप. बस 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 फिरू नका. तसं नाही करायचं. फुगडी खेळ फुगडी. रिंगा रिंगा रिंगा. मग मला चक्कर यायला लागली ग. बस बस. नाही आज बस नाही. आपल्याला ऑफिसला जायचं ना. मला ऑफिसला जायचं. गोकुळधाम सोसायटी. जेठाची जेठालाल. पोपटलाल. पोपटलाल. ते काय होते जेठालालचे पप्पाचं नाव काय? गाडा. नाही नाही नाही. बापूजी. बापूचे नाही. पोपटलाल. ए तुम्ही आहेत पोपटलाल. सांग कुठं जायचंय सांग दोघांना. कामाला जायचंय. कामाला. कुणाच्या कामाला जायचं? बाळा हॅपी दसरा. ऐक ना. हॅपी दसरा म्हण. हॅपी दसरा. तुझ्या कामाला. हॅपी दसरा. हॅपी दसरा फुल बाळा यांना. म्हण बाबा हॅपी. हात देते ना तुला हॅपी दसरा. हॅपी म्हण. हॅपी म्हण ना बाबू हॅपी. ते कॅमेरा समोर असल्यावर म्हणलं. बाय बाय. आदिरा. तर आता आपल्या गाड्यांची पूजा करून झालेली आहे बघा. इकडे आता इथून घरी जाऊन मग दीदीच्या ऑफिसच्या पूजेसाठी निघणार आहोत आम्ही सगळे. ते दादा आहे. राहुल भाई येणार आहे ना तू? हां राहुल भाई आहे. दीदी मी आणि मे बी पप्पा पण येतील. तर तिकडची पण पूजा मी कवर करणार आहे. ते पण तुम्हाला मी दाखवेलच. तर चला जाऊयात आपण आता दीदीच्या ऑफिसच्या पूजा करायला. तर हां चला या बघा. हे बघा एवढे सगळे आहेत. इकडे हे जो दादा दीदी बसलेले आहेत आणि मम्मा पण आहे सोबत मेन पर्सन. हां आणि इकडे पप्पा आहेत. तर चला निघूयात आपण आता. लेट झालं ऑलरेडी. नाही टाकलं. ए बंदर नाही चालू केलंस का? यस दाखवते ना शूट करते. हे बघा ए, इथे पप्पा, हे वहिनींची घे. रांगोळी चालू आहे. चाचू हे घे. काय करा वहिनी. इकडे मस्त बसले. हाय हॅलो. हाय. बाबा कुठे आहेत म्हणा. बाबा कुठे आहेत म्हणा. गाडी पार्क करतायत बाबा. त्याला विचारलं चाचूला. हा सुंदर काढली. बक्षीस तुम्हाला 5 रुपये मिळेल. करा आता. आता तुम्ही बघा कट करा. हे पण जाणार. दीदीच्या ऑफिसचं. तर हे ऑफिस आहे दीदीचं.
प्रिंटर वगैरे. हां हे घरून आलं इथं दूध पिण्यासाठी बघा. चौपन दूध पिते. काय कर बाळा, नंतर बोलू मला नंतर. असं कर, असं नंतर. फोन बघतोय, त्या लॅपटॉपमध्ये काहीतरी करतोय. अरे तुम्हाला एक स्कॅमपासून कसं वाचायचं सांगतो. हां तर आपल्याला आता फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला जबरदस्त सेल दाखवत आहे ना, बरोबर. पण ॲक्च्युअलमध्ये काय करतात, काही प्रोडक्ट्सचं प्राईस उलट वाढवतात सेलमध्ये. आणि तिथं फक्त हा नंबर दिसतोय आता इथं बघा. आता माझ्याकडे एक ट्रिक आहे, ह्याची प्राईस बघा. नॉर्मली दाखवत तुम्हाला इथं बघा काय दाखवतं आहे. ओरिजिनल प्राईस 2900 दाखवते, 41% ऑफ दाखवते आणि याची प्राईस दिली 1699 रुपये. पण ॲक्च्युअलमध्ये याची प्राईस इन्क्रीज केली. युजली याची 1599 रुपये प्राईस असायची, पण 6% इन्क्रीज केली. पण सेलमध्ये असं खपवतात गोष्टी की. आणि त्यासाठी आपल्याला ट्रॅक करण्यासाठी आपल्याकडे एक एक्सटेन्शन आहे क्रोमचं, बाय हटके नावाचं एक्सटेन्शन आहे. तर ते एक्सटेन्शन यूज करून आपण या स्कॅमपासून वाचू शकतो. क्रोममध्ये सिम्पली तुम्हाला बाय हटके एक्सटेन्शन टाईप करायचं आहे, ते तुमच्या ब्राउझरमध्ये ॲड करायचं आहे. आणि तुम्ही ज्या पण वेबसाईटवर जसं की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती आल्यावर तुम्ही कुठल्या पण प्रोडक्टला असा एक ॲरो भेटेल तुम्हाला. जर प्राईस डिक्रीज झाली असेल तर डाऊन साईड ॲरो असेल आणि इन्क्रीज झाली असेल तर अप साईड ॲरो. त्याच्यावरती तुम्ही याच्यावर केलं, होवर केलं ना की मग तुम्हाला इथं सगळं डिटेल्स दिसते की किती प्राईस इन्क्रीज झाली, किती %, काय ऐसा. वेलकम. तर अशा स्कॅमपासून वाचू शकता तुम्ही. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय हटके बाय हटके एक्सटेन्शन. एक्सटेन्शन. येस. हां पाणी काढून पाणी लय ग्लास आणते पाणी काढायला. फरशी तोडू नका फक्त. ग्लास आणजा. बाबाकडे जाऊ मग ग्लास आणते मी. हळूच करू खरं सांगू का, तुम्ही येत नाही येत मध्ये. ते तोंड वाकडं तिकडं करतात म्हणून म्हणलं तुम्ही येत नाही येत मध्ये. दादा काढ ना व्हिडिओ, काढ ना. अरे काढ तू. पडतंय फरशी. चांगलं आहे का तुझं? काय क्लॅप क्लॅप क्लॅप. तिथं थोडंसं ठेवा. पुढं ठेवते, फुल ठेवले. त्या फुलाच्या तिथं काही चालू ठेवलंच का आकाश लॅपटॉपमध्ये? नाही ठेव काय वाचतो. चालू आहे. सॉरी. यूट्यूबला लावलं होतं त्याने काहीतरी. ऑफिसमध्ये कर्म नाही का? अरे करण्याचं नाही मला, 3 आहे 4 आणल्यावर मग 5 वाजता जेवायला घरी जाय. बाळा काय करते तू? तेव्हा बटन दाबते कशाचे पण. काढले आपल्याला पाईप लावायला लागते बघ. आपल्याला पाईप लावायला लागते. और मैंने देखा कि ये 90 मिनट से ज़्यादा एक रन में ये नहीं चलता. तो अगर आप 1 घंटा 30 मिनट से ज़्यादा का वीडियो बनाना चाहते हैं या यूज़ करना चाहते हैं तो आपको समझते करायचं चष्माच लावून वाचला बाबा. ती भाभी जर असेल ना तर चहा छान बनवती. तर मित्रांनो, आता ताईंच्या ऑफिसची पूजा करून झालेली आहे. आपण आता घराकडे निघूया. हां निघूया. चला जाऊ. निघूयात आता. ह्याच्या पुढचं आपण पुढे सांगणार. ठीक आहे चला चला ठीक आहे चला चला. काढलाय का पण व्हिडिओ? काढलाय ना. चालू लॉक काढताना ताईंचं काढा आता ऑफिस. चला आता लाईट्स किती- कोण बंद करणार आहे? वा मस्त. तर चल. ओ बाबू ती चेन कशी? हो घालते. माझा शूज ठेवला. माझा शूज घातला. माझे बाबू चल दे. चल माझ्याकडे. चल 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 चल.
मित्रांनो आता विमान येत आहे. तर मित्रांनो आपण आता घरी पोहोचलेलो आहोत. दिदीच्या ऑफिसची पूजा करून आता एक अर्ध्या एक तासात निघायचं आहे भोसरीला परत भावाची गाडी आणण्यासाठी. त्याचं शूट करायचं आहे तिथे आणि मग त्याच्यानंतर आत्ता सध्या तरी बघूयात घरी काय करतायत सगळे ते. चला जाऊयात आपण आता घरी वरती. चालू कर ह्याने कॅप लावले होते आम्ही निघण्यासाठी. इथे रोजची मालिका चालू आहे. मम्मी इथं स्वयंपाक करते बघा. वाव मस्त भजे, परत पुरणपोळी, इकडे भजे तळायला चालू आहेत आणि हे बंदर खातंय. हाय अधीरा. नंतर आता हे बघा भूक लागली का आता? मस्त पुरणपोळ्या झालेल्या आहेत. भूक लागली का? तर चला आता आम्ही जेवलेलो नाही आहेत सकाळपासून, तर पहिलं जेवण करून घेतो. तोपर्यंत तुम्ही पण ब्रेक घ्या. भोसरीला जाताना तर मी कवर करणारच आहे तो व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये पण भेटूयात. चला. अजून कोण कोण करते म्याव म्याव? आप भी करते म्याव म्याव, कोणा म्हणते फोन करते म्याव म्याव. मम्मू ए मम्मू अय बाळा, चांदोबा गाणं म्हणून दाखव. लिंबोणीचं झाड, करवंदी, मामाच्या वाडा जाऊया, तूप खाऊया, तुपट मच्छी तर फ्रेंड्स आम्ही निघलेलो आहोत गाडी आणायला. बघा हे भैया वगैरे आहे मस्त. हे बघा इथे येऊन थांबलाय. भैयानं राडा केला भाई, गाडी घ्यायला जायलाय भैया. कॉंग्रॅच्युलेशन्स माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलंय त्या दिवशीच ओळख करून दिली ह्यांची. हाय कर कुठे. चला इकडं राहुल भाई पण आहे आणि इकडं दादा आहे. चलो निघूयात आपण. चला. असं काय कोणते मामा? अभि बस ना. आलं ती फाईलच घेऊन आलं. हे जरा क्लास तिकडे बस माहिती तिकडे जरा नीट बसा. व्हिडिओ स्टॉप केलाय. बस तर मित्रांनो आम्ही गाडी घेऊन घरी आलेलो आहोत. गाडीचे फुटेज म्हणजे गाडी घेतानाचे फुटेज मी दाखवेलच, व्हिडिओमध्ये टाकणारच आहे मी ते. तर आजचा दिवस खूप बिझीमध्ये म्हणजे गेला. पूजा, त्याच्यानंतर गाडी आणि ब्लॉग शूट करायचं हे भरपूर होतं आज. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.